जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा, ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा। भारतातील कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती आरूढ असणारा पैलवान सिकंदर शेख पैसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असा सिकंदर शेख तयार करावा का सगळं डील प्लॉटिंग वारी कोण टाकायचंय। शुभेच्छा पटकन द्यायला सांगितलं तसंही पण बोलण्यापेक्षा करून दाखवायला किंमत आहे। आणि मला वाटतं नारायणगावकरांनी आम्हाला जी साथ दिली नाना, आपण सगळ्यांनी ह्या नारायणगावकरांचं आभार मानलं। कारण जे जे काही निर्णय डिसिजन यात्रेच्या निमित्ताने घेतले त्या सगळ्यांना यांनी स्वीकारलं। आणि मला वाटतं नुसतं नारायणगाव ही फक्त तमाशाची मंडळी न राहता, तात्यांनी जसं सांगितलं ही तमाशाची मंडळी न राहता ही कुस्तीची मंडळी देखील होण्यासाठी आजच्या या सगळ्या आखाड्याने निश्चित स्वरूपात मदत। आणि आमचा सुद्धा उद्देश तोच आहे की सिकंदर शेख सारखं व्यक्तिमत्व जर नारायणगावात येणार असेल आणि त्यामधून जर तरुणांना प्रेरणा घेऊन यातली 10 तरुण जरी प्रेरणा घेऊन व्यायाम करू लागले तरी आजच्या आखाड्याचं यश आहे हे एवढंच आम्हाला म्हणायचंय। शरददादा काही कामानिमित्त बाहेर, शरददादांनी सांगितलंय की आपला हा आजचा आखाडा मला वाटतं नारायणगाव सातत्याने उंचीवर काम करतंय, हे त्यांचे शब्द आहेत माझे नाही, सातत्याने उंचीवर काम करतंय। आणि आजच्या ह्या आखाड्याच्या निमित्ताने नारायणगावकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की उंचीवर काम करणं, उंचीवर टिकून राहणं यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते निश्चित स्वरूपात नारायणगावकरच करू शकतात। शरददादा तुमचे देखील मनापासूनचे आभार, त्याचबरोबर ज्या ज्या मान्यवरांनी कुस्त्या लावल्या त्या सगळ्यांचे मनापासूनचे आभार, त्याचबरोबर सर असतील, आपले सगळे प्रेक्षक असतील, प्रेक्षकांशिवाय ही गोष्ट शक्य नाही। आणि एवढा भरभरून प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला, आपले देखील मनापासूनचे आभार। पोलीस प्रशासनास कालच्या दारूला काय प्रचंड गर्दी होती, परंतु एवढा असताना सुद्धा ट्रॅफिकची समस्या ही पोलीस प्रशासनामुळे अजिबात जाणवली नाही। मनापासून त्यांचे देखील आभार, एमएससीबीचे देखील आभार, पत्रकार बंधू असतील त्यांचे देखील आभार। त्याचबरोबर ही यात्रा उंचीवर नेण्यासाठी अनेक रील स्टार अनेक रील बनवली त्यांचे देखील आभार। प्रत्येक नागरिकाचे, प्रत्येक सहकार्याचे, प्रत्येक नारायणगावकरांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो। आणि मुक्ताई यात्रेसाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, आई मुक्ताई माता की जय। आणि कुस्तीला प्रारंभ करा। शेर सिकंदर, हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते। हार आणि जीतची पर्वा न करता लढणारा महाराष्ट्राचा धार्यावाग सिकंदर शेख, टाळ्या करा त्याच्यासाठी। आणि सिकंदर शेख पैलवानसाठी हुसेनभाई शेख निरगुडगाव यांच्याकडून 11,000 रुपये, त्याचप्रमाणे संकेतजी भोंडवे IAS यांच्या वतीने 11,000 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत। धन्यवाद। महाराष्ट्राच्या लाडक्या पैलवानासाठी बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे। वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं, कुणी कुणाची स्टार बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही, अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा। नीरू गुजर एक बलदंड ताकदीचा पैलवान, हो भारत केसरी किताबाचा मानकरी आहे। आणि आरजे इव्हेंटच्या माध्यमातून फायर शो होणार आहे। मैदान संपल्यानंतर अजिंक्यभाऊ शेळकेनं चांगला आवाजाला आमच्या धार दिली।
अजिंक्य भाऊ शेवाळे आपलंही मनापासून धन्यवाद आहे. शबाश सिकंदर. एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करूयात हात उंच करून. हो बोलो बजरंगबली की. ज्यानं ज्यानं हात वर केलेला देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार त्याला जीव नाही मुक्क वाचाल मुक्क. एकदा दोन्ही हात वर करा. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मुक्ताबाई माता की. प्रभू सियावर रामचंद्र की. नमो पार्वती पते हर हर. धन्यवाद. अवघी दुमदुमली नारायणगाव नगरी. उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी ओंकार ग्रुप मनोज बंधू विजयभाऊ मनोज यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षल्य आहे. धन्यवाद विजयभाऊ मनोज. शबाश सिकंदर. आणि एक कुस्ती मैदान. खाली बसा पंचमंडळी. कब्जा मजबूत करतोय सिकंदर शेख. शबाश. भारतातील भल्या भल्यांना पराभूत करणारा सिकंदर शेख पैलवान. हो खऱ्या अर्थानं एक लढवय्या बाण्याचा पैलवान. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन भारतातील हजारो लाखो कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती राज्य करणारा सिकंदर शेख पैलवान. कुणी कुणाची धनदौलत बघायला येत नाही. कुणी कुणाचा पैसा का बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर. शबाश सिकंदर. शबाश नीरू गुज्जर पहलवान जी. कुस्ती करिए. ही माती आहे. बाहेरची स्क्रीन चालू करा विनंती आहे. बाहेर पण पब्लिक आहे त्या बाजूला सुद्धा. पुढच्या वर्षी बाबूभाऊ संतोष नाना अजित भाऊ गॅलऱ्या आणि आखाड्याची साईज तुम्हाला वाढवावी लागणार. पुढच्या वर्षी मोठ्या मैदानावरती मैदान संपन्न होणार. हे वैशिष्ट्य या मैदानचं. बऱ्याच गावांमध्ये बाबूभाऊ औषधाला पब्लिक नाही आणि नारायणगाव मध्ये बसायला जागा नाही. त्याचं कारण आहे अनेक मैदानाला नाना आम्ही फिरतोय. ज्या गावांना परंपरा वर्षानुवर्ष वाढती ठेवली, कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड नाही, त्या गावांमध्ये पब्लिक वर्षानुवर्ष वाढतच चाललेला आहे. चरोली सारखं गाव आहे, भोसरी सारखं गाव आहे, मोशी सारखं गाव आहे आणि नारायणगाव सारखं गाव आहे. वर्षानुवर्ष पब्लिकची संख्या वाढते. हे नारायणगावकरांचं यश आहे. स्क्रीन चालू करा. बाहेरची विनंती आहे. शबाश पहलवान कुस्ती करा. शबाश निरू. शबाश सिकंदर पहलवान. एक एक तिकडा निरू गुज्जर आणि कब्जा घेतलेला. हो कडला जपून बसा. 120 किलो आहे निरोचं आणि 105-10 किलो आसपास आहे सिकंदरचं वजन. अंगाव पडला तर चपातीच होईल. हो अलीकडल्या बाजूला जपून बसा फक्त. आणि तेवढे शांत संयम आहेत. हो बाहेरून अचानक वाजतात नका हो कुणी. एक अतिशय देखणा मैदान नारायणगावच्या भूमीमध्ये संपन्न होते. आणि मला वाटतं पाडव्यापासून या मैदानासाठी आणि या यात्रा उत्सवासाठी तयारी सुरू होते. हनुमान जयंती दिवशी कांबड्यावरती सगळी गावची ज्येष्ठ मंडळी बसतात आणि लोकांची 100 रुपये 50 रुपयापासून वर्गणी होऊन आज एवढं मोठं मैदान आणि उत्सव संपन्न होतोय. शबाश. घोट्यात पडलेला सिकंदर पहलवान. घुटना ठेवण्याचा प्रयत्न होता निरू गुज्जर पहलवानचा. 3 लाख रुपये इनामाची लढत चालू आहे. पाडव्यापासून या मैदानासाठी आणि या यात्रा उत्सवासाठी तयारी सुरू होते. हनुमान जयंती दिवशी कांबड्यावरती सगळी गावची ज्येष्ठ मंडळी बसतात आणि लोकांची 100 रुपये 50 रुपयापासून वर्गणी होऊन आज एवढं मोठं मैदान आणि उत्सव संपन्न होत आहे.
पालघरला सिकंदर पलवान घोटना ठेवण्याचा प्रयत्न होता नेहरू गुजर पलवानचा 3 लाख रुपये इनामाची घरात चालू आहे. हो झालं मित्राच्या प्रयत्नात सिकंदर. तिथं चितपट केलं आरजे इव्हेंटच्या ऋषिकेश जंगमच्या माध्यमातून फायर शो या ठिकाणी संपन्न होतोय. विजय पैलवान सिकंदर शेखच्या जवळ कुणी जाऊ नका, कृपया सहकार्य करा. आणि सिकंदर शेख पलवानचा सन्मान होतोय. प्रतिस्पर्ध्याने तिथं चितपट केलं. आरजे इव्हेंटच्या ऋषिकेश जंगमच्या माध्यमातून फायर शो या ठिकाणी संपन्न होतोय. विजय बाबूला त्यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमिटीसाठी 500 रुपये बक्षीस. नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सावधान आहे घेऊन जा. या ठिकाणी सिकंदर शेख आपलं मनोगत व्यक्त करेल. मुक्ताई देवस्थान आणि काळोबाई देवस्थान, काळोबा देवस्थान शांत राहा सगळे. यांच्या वतीनं, यात्रेच्या वतीनं कुस्त्याचं जंगी मैदान घेतलं. आणि मागच्या वर्षी मला इथं आमंत्रित केलेलं होतं, पण मागच्या वर्षी येऊ शकलो नाही. पण मी आता मागच्या वर्षी येऊ शकलो नाही, म्हणून आता मला पश्चाताप होतोय की मागच्या वर्षी मी का आलो नाही. कारण की आपल्या सर्वांचं एवढं प्रेम बघून वाटतंय की मला इथं जावं, कारण की सगळी माझी फॅमिली आणि माझ्या जीवन होती. आणि खरोखर कोंडेश्वर रायगडे असतात आणि अनिल गुंजाळ तात्या, तुमचं खरोखर मी आभारी आहे की बाबूभाई पाटील यांनी मला आमंत्रित केलं आणि त्या कुस्तीला यायला इथं फोर्स केला. जर खरीच अनिल गुंजाळ तात्या तुम्ही मला फोर्स केला नसता, या कुस्तीला यायला एवढं प्रेम मला भेटलं नसतं. खरोखर तुमचा आभार आहे. आणि मी शब्द देतो आज की मी पुढच्या वर्षीही आपल्या गावात तुम्ही आपली कमिटी मला बोलवू किंवा ना बोलवू दे, पण मी 100% इथं पोचणार. कारण की आपल्या सर्वांचं प्रेम, ह्या गावाचं प्रेम मला खरोखर आपल्या एका फॅमिलीसारखं वाटतंय. कारण की तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करता. माझी कुस्ती झाली, सगळं झालं, पण तुम्ही माझ्यावर प्रेम केलं का की मी आपल्या सगळ्यांच्या मनात आज राज्य करतोय हे मला आज कळलं. धन्यवाद. आणि आपल्या नारायणगावची कमिटी, देवस्थान, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला आपल्या गावात खेळण्याची संधी दिली. आणि माझी एक इच्छा आहे की मला पुढच्या वर्षीही ह्याच प्रेमाने, ह्याच सगळ्या गोष्टीने मला तुम्ही बोलवावं. धन्यवाद सर. हॅलो, अभिनंदन. आता सध्याला एवढं बक्षीस तुम्ही कुस्तीच्या वरती दिलेलं आहे. 22,000 रुपये कुस्तीच्या वरती बक्षीस आले. खरोखर मी हे खरचणार नाही. मी माझ्यापाशी जपून ठेवणार की मला या गावात भरपूर प्रेम मिळतं. आणि तेच वाटलंच तर आता मी नोटा लावतो, कुठल्या अंक दाखवतो. पुढच्या वर्षी आल्यानंतर तुम्हाला हे नोटा दाखवेल मी इथं. आणि पुढच्या वर्षी नक्की येणार, शब्द देतो आणि इथं थांबतो. सिकंदरबाई, तुम्ही जोपर्यंत येत आहे तोपर्यंत या आणि सगळेजण निश्चित स्वरूपात तुमची वाट बघू पुढच्या वर्षीच्या आखाड्यासाठी. त्याच्यापेक्षा डबल मैदान तुम्हाला निर्माण करून देऊ अशा